नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूया हवामान अंदाज। नव्या वर्षात पाऊस व गारपिटीसह थंडीची लाट। हवामान विभागाचा अलर्ट। IMD ने सुद्धा दिला अलर्ट। वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता। सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। राज्यात नवीन वर्षात थंडी आणि पाऊस एकाच ऋतूमध्ये नागरिकांना अनुभवावा लागणार आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी वाढली आहे, तर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पाऊस देखील पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे। कोकण, गोव्यात पुढील 5 ते 6 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात आज व उद्या तर मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच विदर्भात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार एक कमी दाबाची द्रोणिका रेषा दक्षिण पूर्व अरबी समुद्रापासून उत्तर कोकणापर्यंत स्थित आहे। त्यामुळे उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे, तर कोकण, गोव्यातील पुढील 5 ते 6 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात आज व उद्या तर मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात देखील आज काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। उर्वरित दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। राज्यात पुढील 24 तासात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही। त्यानंतर 3 ते 4 दिवस तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील धुळे व जळगाव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। विदर्भातील अकोला, अमरावती व नागपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर गोंदिया या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारा पडण्याची देखील शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। तसेच हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे या जिल्ह्यात काही ठिकाणी आज मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची हजेरी लागू शकते, तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागू शकते। पावसाची ही शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागातर्फे या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।